मंडळी नमस्कार, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात की मोरिंगा पावडर मधले जे काही घटक आहेत त्या घटकांबद्दल आज आपण काही माहिती घेणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे की मोरिंगा पावडरमध्ये असलेलं कॅल्शियम हा घटक. हे कॅल्शियम आपल्या शरीरावर काय परिणाम करतं, काय दुष्परिणाम करतं, या सगळ्याबद्दल आपण आज पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मंडळी, जर या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं कार्बोहायड्रेटमुळं आपल्या शरीरावर काय परिणाम होतो किंवा कार्बोहायड्रेट या मोरिंगा पावडरमध्ये किती आहे. तर या वेळेला आपण पाहतोय की कॅल्शियम किती आहे आणि कॅल्शियमचे काय फायदे होतात आणि कॅल्शियमचे काय तोटे होतात आपल्या शरीरावर, हे सगळं आज आपण व्यवस्थित पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. आता काय होतं की अनेक वेळा म्हणजे 40-50 नंतर आपल्याला सांधेदुखीचा त्रास होतो, गुडघेदुखीचा त्रास होतो. हाताचे हे जे पॉईंट आहेत, ह्या पॉईंटला समजा जर कष्टकरी वर्ग असेल तर त्या पॉईंटला खूप दुखतं. म्हणजे एकूणच काय की शरीरामध्ये जेवढे जे काही सांधे आहेत, ते जॉईंट आहेत, ते दुखायला सुरुवात होते. मग आपण काय करतो मंडळी, आपण पहिला आपला जो काही फॅमिली डॉक्टर आहे त्या फॅमिली डॉक्टरकडे जातो आणि त्या फॅमिली डॉक्टरला आपलं सांगतो समस्या. फॅमिली डॉक्टर काय करतात की ते लॅबमधून टेस्ट करून घेतात आणि तुम्हाला 8 दिवसाच्या 15 दिवसाच्या जे काय असेल ते कॅल्शियमच्या गोळ्या लिहून देतात. आता कसं होतं की या ज्या काही कॅल्शियमच्या गोळ्या आहेत, या कॅल्शियमच्या गोळ्या किती प्रमाणामध्ये योग्य आहेत किंवा त्या गोळ्यांमध्ये किती प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, हा एक वादाचा विषय आहे. आणि ते 8 दिवस 15 दिवस घेतल्यानंतर आपण तो कोर्स थांबवतो. तात्पुरतं बरं वाटतं आणि नंतर पुन्हा 15 दिवसांनी म्हणा किंवा 1 महिन्यानी म्हणा, पुन्हा एरे माझ्या मागल्यात चालू होतं. पुन्हा ते दुखायला लागतात. पुन्हा आपण डॉक्टरकडे जातो, पुन्हा कॅल्शियमच्या गोळ्या घेतो. मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि काय होतं की या ज्या कॅल्शियमच्या गोळ्या सतत जर आपण घेतल्या तर त्यामुळं दुष्परिणाम काय होतो, तात्पुरता तर तुम्हाला बरं वाटतं, पण त्याचे दुष्परिणाम काय होतात की तुम्हाला मित्रांनो युरिन स्टोन होऊ शकतो. तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा. युरिन स्टोन होऊ शकतो, म्हणजेच काय तर मराठीत त्याला मुतखडा म्हणतात, त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो हे टाळून जर आपण नैसर्गिक जे काही औषधं आहेत, नॅचरल जी काही औषधं आहेत, सगळं या पृथ्वी तलावर आहे, सगळं या जमिनीमध्ये आहे, पण त्याचा जर आपण वापर केला तर हे तुम्हाला कुठलेही साईड इफेक्ट जाणवणार नाहीत. आणि याच्यावर रामबाण उपाय म्हणजे सांधेदुखीवर, कंबरदुखीवर रामबाण उपाय म्हणजे मोरिंगा पावडर. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर आता जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही फेसबुकला ऑर्डर बुक करा, आजच बुक करा. म्हणजे तुमचं, आणि कमीत कमी ती 3 महिने घ्यायची बरं का. ही 3 महिने घ्या आणि तुमची सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल किंवा इतर काही समस्या असतील, ही मोरिंगा पावडर जवळजवळ 300 रोगांवर काम करते मित्रांनो. डोळ्याच्या समस्या तुमच्या कमी करते, सांधेदुखी तुमची कमी करते, ह्युमिनिटी वाढवते. तर ती आजच ऑर्डर बुक करा. तुम्हाला मी कोरिअर फ्री सर्व्हिसने तुमच्या घरी ही पावडर पाठवू शकतो. हे माझ्याकडून तुम्हाला असलेली मदत आहे, कारण हे नैसर्गिक प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्ही हे जे काही आता जी काही ॲलोपॅथीची औषधं आहे याच्यापासून तुमची सुटका व्हावी, यासाठी मी धडपडत आहे. आणि ही ज्या काही गोष्टी आहेत, कॅन्सर, डायबिटीस, BP, हे जे काही वाढलेलं आहे, ते वाढलेलं कशामुळं आहे, या रसायनांमुळं ते प्रकार वाढलेला आहे. त्यामुळे कुठेतरी सेंद्रिय प्रॉडक्टकडे जाणं आपलं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की ही मोरिंगा पावडर तुम्ही घ्या. तुमच्या दुकानामध्ये किंवा आजूबाजूला मिळत नसेल तर माझ्याकडून घ्या, मी तुम्हाला देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता मित्रांनो, तुम्हाला तर सांगितलं की जर त्याच्या टॅबलेट्स घेतल्या, गोळ्या घेतल्या तर तुम्हाला मुतखडा होऊ शकतो, पण तसं या मोरिंगाने काही होणार नाही. तर आता आपल्याला पाहायचंय की या मोरिंगामध्ये किती प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. तर मित्रांनो, 100 ग्राम जर तुम्ही मोरिंगा पावडर घेतली तर त्यामध्ये 30 मिलीग्राम, एक लक्षात घ्या, 30 मिलीग्राम
एवढ्या प्रकारामध्ये कॅल्शियम असतं आणि हे कॅल्शियमची जर तुम्ही सेवन दररोज केलं तर तुम्हाला त्याच्यापासून काहीही हानी होणार नाही. आणि आपल्या शरीराला मंडळी काय आहे की कमीत कमी 1000 मिलीग्राम रोजचं कॅल्शियम लागतं. 1000 मिलीग्राम. तर हे कॅल्शियम आहे ते आपल्याला बाकीच्या अनेक गोष्टींपासून मिळतं. दूध असेल, चहा असेल किंवा इतर काही जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यापासून आपल्याला हे मिळतंच. पण मोरिंगा पावडर जर तुम्ही प्लस केली तर तुमचे इतर आरोग्यही चांगलं राहू शकतं. आता मंडळी हे तुम्ही ठरवायचं आहे की मोरिंगा पावडर घ्यायची सेंद्रिय की हे जे काय भेसळयुक्त दूध आहे हे भेसळयुक्त दूध घ्यायचं. तुकाराम मुंडे साहेबांनी जो काही पुढे हे सगळं बाहेर काढलेलं आहे त्याच्यातून तुम्हाला किती भीती वाटली असेल ती बघा. त्यामुळं दूध टाळा आणि मोरिंगा पावडर सुरू करा. मंडळी कंबरदुखी दूर होईल, सांधेदुखी दूर होईल, डोळ्यांचे आजार बरे होतील, बऱ्याच काही गोष्टी तुमच्या याच्यामुळं. आणि फार खर्च नाही आहे त्याला, फार खर्च नाही आहे. मागच्या वेळेला आपण कार्बोहायड्रेटचा त्याच्यामध्ये काय काम करतं हा व्हिडिओ पाहिला. पुन्हा आपण ती कशी घ्यायची तोही व्हिडिओ पाहिला. आणि आज आपण पाहतोय की मोरिंगा पावडरमध्ये असलेलं जे काही कॅल्शियम आहे ते कॅल्शियम काय काम करतं, त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात आणि काय दुष्परिणाम होतात याचं. तर कसं होतं की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे हे कसं ओळखायचं हा मुख्य प्रश्न आहे. ते उगाचच काहीतरी घेत राहण्यातही मजा नाही आहे. तर तुमची जी हाताची नख आहेत त्या नखांवर सफेद स्पॉट पडतात. शक्यतो काय होतं की 15 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांना बऱ्यापैकी कॅल्शियमची डिफिशियन्सी असते, कारण त्यांचं शरीर वाढत असतं आणि शरीर वाढत असल्यामुळे त्यांना कॅल्शियमची गरज असते. त्यांच्यावर ते स्पष्ट दिसतं. तर नखांवर तुमच्या सफेद स्पॉट दिसणं हा एक साईन आहे. दुसरा साईन आहे की प्रचंड प्रमाणामध्ये मंडळी थकवा येतो. तुम्ही काम करा नका करू पण प्रचंडपणे थकवा येतो, ग्लानी येते. आणि तिसरी साईन आहे मंडळी की तो महिलांच्या बाबतीत जी साईन आहे ती अशी की त्यांची जी काही पाळी असते ती पाळी अनियमित होते आणि त्वचा कोरडी पडते, म्हणजे स्किन जी आहे ती ड्राय होते. अशा प्रकारची ही एक साईन आहे. आणि अगदी शेवटची साईन म्हणजे काय की मंडळी आपल्या शरीराला अनेक रंध्र असतात. त्या रंध्रामधून आपला घाम बाहेर पडत असतो. त्या घामाचा वास येतो. कारण काय तर आपली बॉडी डिटॉक्स होत असते. म्हणजे बॉडीमधली जी काही घाण आहे ती त्या रंध्राच्या बाहेर येणारा, रंध्रातून बाहेर येणारा जो घाम आहे त्या घामातून ते बाहेर पडत असतं. मलमूत्रापासून आपल्या बॉडीतली जी काही घाण आहे ती बाहेर पडत असते. तर ते घाम येण्याचं जे प्रमाण आहे ते एक ठरलेलं प्रमाण आहे मित्रांनो. त्यापेक्षा प्रमाणापेक्षा जर जास्त तुम्हाला घाम येत असेल तर कदाचित तुम्हाला कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल. तुम्ही लॅबमध्ये जा, कॅल्शियमचं तुम्ही चेक करा ती किती आहे किती नाही. आणि मग जर ती जास्त प्रमाण त्याचं असेल तर मोरिंगा पावडर तुम्ही 100% चालू करा. मित्रांनो आता इथेच थांबतोय आपण आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहणार आहेत आपण फेरस या मायक्रोन्यूट्रिएंटवर. फेरस म्हणजे लोह आणि या फेरसची डिफिशियन्सी शक्यतो महिलांमध्ये जास्त असते. त्यामुळं या जास्त महिलांनी हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. तर थांबूया आता इथेच. पुन्हा एकदा विनंती की व्हिडिओवर लाईक शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मंडळी. थांबूया इथे आणि पुढच्या वेळेला बघतोय आपण फेरस.